अगे ना राजे, ये. पप्पा बसले. असे छान छान छान. बस बस इथं. आपल्या घरातले नियम सगळे सांगितले ना तिला. हो सगळं समजावून सांगितलं एकदम. कुठल्या गोष्टीला लाजायचं नाही, काय पाहिजे ते मागायचं म्हणून. हा. सगळं सांगितलं ना. तिला बोललो की म्हंटल हे बघ सगळे फ्री आहेत. कोणालाच लाजायचं नाही. तुला काही लागलं कधी पण मागून घ्यायचं. आमच्या म्हणजे ना घरात कोण असं नाराज नसतंय काय. आणि कोण काही एवढं बोललं तर मनावर घ्यायचं नाही काय. याचा जरा आगाऊपणा स्वभाव आहे, जरा चिडचिडा स्वभाव आहे अजयचा काय. आणि काय त्यानं जर आगाऊ बोलला तुला की मला सांगायचं, मी बघतोच त्याच्याकडे. ठीक आहे मग एक काम कर, तू जाऊन बस बेडरूम मध्ये, मी आलो 5-10 मिनिटात. बर हो. चालेल चालेल. हो. किती सुंदर स्थळ आणलं होतं तुझ्यासाठी, बघितलं ना. अहो काय फायदा त्या सुंदर स्थळाचा? काय फायदा म्हणजे? काय फायदा म्हणजे आता झालं ना त्या पोरीचं वाटोळ. कसं वाटोळं झालं तिचं काय? अहो वाटोळ कसं झालं म्हणजे तुम्हाला माहिती नाही का माझ्यात काय फॉल्ट आहे? हळू बोल. तू फॉल्ट मला चांगला माहित आहे, तुझ्यात फॉल्ट आहे. अहो तू फक्त तिला नावाला नवरा आहे, बाकीचं सगळं मी व्यवस्थित करतो, तू नको टेन्शन घेऊ. अरे काय करणार आहे तुम्ही व्यवस्थित? आता तिचं लाईफ बर्बाद झाली माहितीये का. आता तिला मूलबाळ होणार नाही. आयुष्यभर ती अशीच राहील. त्या पूर्ण गोष्टीचा विचार मी केलाय. ती जबाबदारी आता माझी, पुढं काय करायची काय नाही ती. तुला फक्त एवढंच फक्त करायचं होतं, लग्न करून एक मुलगी आपल्या घरात आणायची होती. कारण का बाहेर समाजातली लोक इतके बेकार बोलतात ना तुझ्याबद्दल माझ्याबद्दल. ते आता बोलायचं त्यांची तोंडं बंद होतील. आता राहिला प्रश्न कुणाचा? तुझ्या बायकोचा. मी करेल ना हँडल. अहो तुम्ही कराल हँडल ते बरोबर आहे, पण आता मी तिला सांगितलंय की मध्ये जाऊन बस. आता मी जाईल तिथं, तिला कळणार नाही का माझ्यात काय फॉल्ट आहे, मला काही करता येणार नाही तर. अजय, तू आज जायचंच नाही आता. तू बाहेर जा, बाहेरची कामं कर, मी बघतो आतमध्ये. काही प्रॉब्लेम येणार नाही. आणि तू बिलकुल डॉक्टर टेन्शन आणू नको की काय तर होईल, तिला कळाल्यावर काय होईल. काही कळणार नाही तिला. ती माझं मी पटवतो. जाते. हे बघा याच्या पुढून नाही का माझा आणि तिचा काही संबंध नाही. तुम्हाला जे करायचंय ते करा. माझा विषय मध्ये यायलाच नको पाहिजे. काही सुद्धा होत नाही. जा, तू बाहेरची कामं करून घेतो पण चल. अरे बाबा, विचार करूनच सगळ्या ह्या गोष्टी केल्या मी. ठीक आहे, चला. ते कुठे आहेत? तुम्ही काय करता इथे? तो जरा मित्राचा फोन आला त्याचा, म्हणून गेला तो. तू नको घाबरू. काय घाबरायचं कारण नाही, येईलच तो. ऐक ऐक, घाबरू नकोस. ते गुंगट काढ, सगळं तुला व्यवस्थित सांगतो. तू आता अजिबात येणार नाही. आणि हे बघ रुपाली, त्याचा काय जो प्रॉब्लेम आहे ना तुम्हाला माहिती आहे. कसला प्रॉब्लेम? हे बघ, एका स्त्रीची पुरुषाकडून जी अपेक्षा असते ना, तो ती पूर्ण करू शकत नाही. तुझी कसलीच इच्छा पूर्ण करू शकणार नाही तो. म्हणजे? नाही, तो तुला मूळबाग होऊ देणार नाही. त्याच्या हातातच नाही ती. काय बोलताय तुम्ही हे? खरं तेच बोलतो. मग मला हे लग्न आधी का नाही सांगितलं? अगोदर जर तुला सांगितलं असतं तर तू लग्न त्याच्याबरोबर केलं असतं का? नसतं केलं मी. मग मला आधी का नाही सांगितलं? पण ऐक, तुला कुठल्या गोष्टीची कमी पडणार नाही. जे काय नवऱ्याकडून सुख हवं असतं ना ते मी तुला देईल. आणि ही गोष्ट आपल्या दोघातच राहील. तुम्ही? हो. अहो काय बोलताय तुम्ही हे? हे बघ, एवढे पैसे देऊन तुझ्याशी लग्न करायला लावलं त्याला मी, माहित आहे काय? अहो तुम्ही माझ्या आयुष्याचं वाटोळं केलं, वाटोळं.
असा नवरा माझ्या पदरात पाडला. वेडी आहेस तू. असं घर तुला हुडकून सुद्धा मिळायचं नाही. अगं कंपन्या 2-3 हे कंपन्या. बघा मी तुम्हाला नीट सांगून ठेवते, तुम्ही जे काय केलंय ना ते मी आता माझ्या घरच्यांना फोन करून ऐक ऐक अगं, माझा हात सोडा, दूर राहा माझ्यापासनं. आता ओरडून काही सुद्धा उपयोग नाहीये. एकदा लग्न झालं ना की झालं. आता ह्याच्यामुळं ना तू जर जितकं बाहेर लोकांना सांगशील ना ही गोष्ट, तितका त्रास तुला होईल. लोक तुला सुद्धा नावं ठेवतील. ह्या गोष्टीचा विचार केलाय का तू? लोक त्याच्यामुळं तुला नावं ठेवतील. तर ही गोष्ट तशीच पण राहू माझी दे. काय चूक आहे यात? तुम्ही माझं आयुष्य बरबाद केलं. नाही, तुझी काहीच चुकी नाही. पण आता ही परिस्थिती बघून तसं करावं लागलं. ऐक, आणि नाही तुला काय अडचण येणार. मी सगळं सांभाळून घेईल.